आज ईश्वरपूर शहरामध्ये राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। राजाराम बापू सहकारी साखर कारखाना गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कार्तिक आप्पा आपल्या सोबत आहेत। आप्पा, दरवर्षीप्रमाणे आपली याही वर्षी मॅरेथॉन स्पर्धेसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील, इतर पाककला वगैरे महिलांसाठी उत्स्फूर्त कार्यक्रम आपले आयोजन केलेला आहे। तर आज मॅरेथॉन स्पर्धेचं वेगळं महत्व काय आहे? ही मॅरेथॉन स्पर्धा आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या 15 वर्षापासून पाठीमागपासून अविरतपणे चालू आहे आणि लोकांना तंदुरुस्त राहता आलं पाहिजे, लोकांना काम करताना मोटिवेशन मिळालं पाहिजे, शारीरिक तंदुरुस्ती राहिली पाहिजे, यासाठी ही स्पर्धा साहेबांच्या संकल्पनेतनं एकीचं प्रदर्शन झालं पाहिजे, यासाठी ही स्पर्धा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली आहे। आज आमचे नेते माननीय प्रतीकदादा पण ह्या स्पर्धेसाठी फार उत्साही असतात आणि त्यासाठी आम्ही सगळे हे गणेशोत्सवाचं औचित्य साधून ही स्पर्धा आम्ही पार पाडत असतो। आपण साहेबांपासून पण काम केलेलं आहे, आता प्रतिदादा चेअरमन आहेत, काय वाटतंय प्रतिदादांचं व्यक्तिमत्व कसं आहे? या स्पर्धा असू इतर गोष्टींसाठी सुद्धा प्रतिदादांचं किती महत्व असते? दादा हे हुशार व्यक्तिमत्व आहे, त्यांनी MS केलेलं आहे फॉरेन मध्ये आणि अतिशय हुशार आणि ब्रिलियंट असणारे आमचे नेते प्रतिदादा आणि सगळ्यांना सामावून घेऊन आम्हाला ते मदत करत असतात। आम्हाला काम करायची सगळ्यांना संधी उपलब्ध करून देतात। आणखीन त्यांचा पण असा प्रयत्न आहे की सगळ्या कामगारांनी या सणासुदीत या उत्सवात सहभाग घेतला पाहिजे, आपल्या कुटुंबाशी त्यांनी एकरूप झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा असते मनापासून, म्हणून ते ह्यासाठी प्रयत्न करत असतात। आता पश्चिम महाराष्ट्र साखर कारखाना ऊस धंद्यासाठी प्रसिद्ध आहे। आपला साखर कारखाना उच्चांकी दर देण्यामध्ये किंवा चांगल्या पद्धतीने हायटेक टेक्नॉलॉजी वापरण्यामध्ये आपला कारखाना अग्रेसर असतो। त्या प्रत्येकदादा सुद्धा उच्च शिक्षित आहेत, आपला संचालक मंडळ सुद्धा त्या पद्धतीने काम करते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ऊस दरासाठी असू दे किंवा ऊस क्षेत्रासाठी आपण आता निचरामध्ये सुद्धा काम चांगल्या पद्धतीने करत आहे। तर ह्या भूमिका सगळ्या घेत असताना एक शेतकऱ्याला आपण काय सांगाल? माननीय प्रतिदादांच्या नेतृत्वाखाली आता निचरा प्रणाली चालू आहे। आणखीन साहेबांच्या पासून लोकनेते राजाराम बापूंच्या पासून सुद्धा आपला राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना हा देशात किंवा महाराष्ट्रात हा दरासाठी प्रसिद्धच आहे। आपण दर देतो, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून वंदनीय लोकनेते राजाराम बापूंनी सहकार स्थापन केला आणि ह्या सहकाराची वाटचाल मोठ्या वटवृक्षात झाली। आमचे नेते जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनानं ते बहरतच गेले। आता आमचे नेते प्रतिकदादा हे ह्यासाठी प्रयत्न करतायत आणि निश्चित ते चांगले प्रयत्न करून शेतकऱ्यांना चांगल्या भाव देण्याचा प्रयत्न करतील। शेवटचा प्रश्न, गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय, मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतोय, आपलं गणरायाकडे काय मागणं आहे? आमचं गणरायाकडे एवढंच मागणं आहे की आमचे नेते मोठे व्हावेत, जयंत पाटील साहेबांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी आणि आमचे नेते आदरणीय प्रतिकदादा यांना पण भविष्यात चांगले दिवस आहेत हीच गणरायासाठी प्रार्थना करेन। हे होते राजाराम बापू सहकारी साखर कारखाना गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं त्यांचा कारखाना टेक्नॉलॉजीमध्ये भाग घेतोय आणि गणेशोत्सव कशा पद्धतीने मोठ्या पद्धतीनं उत्सव साजरा केला जातोय। मॅरेथॉन स्पर्धेचं महत्व काय आहे? कारण कामगार 8 तास ड्युटी करत असतो, पण त्याचं शारीरिक क्षमता सुद्धा वाढली पाहिजे। त्यामुळे मॅरेथॉन स्पर्धेतून कामगारांना व्यायाम आणि फिटनेसमध्ये काम करण्यासाठी हा मदत होईल असं त्यांचं मत आहे। एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, इस्लामपूर।